मन करारे प्रसन्न, ज्योती कुलकर्णी, सायकोलॉजिस्ट. आजकाल काय होतंय ना, जेव्हा माझ्याकडे आता केसेस येत आहेत ना, त्या दृष्टीने मी बघते की सोशल सायकोलॉजी कशी चालू आहे, समाज माणसामध्ये काय चालू आहे सध्या नक्की. आणि त्याप्रमाणे मी माझे व्हिडिओ बघून म्हणजे तयार करून आपल्याला थोडं सायकोलॉजिकल अवेअरनेस क्रिएट करायचा हा एक छोटासा प्रयत्न करते आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी हा विषय घेते आहे की जी अरेंज मॅरेज करतायत, जी लग्नाळू मुलं आहेत किंवा लग्नाळू मुली आहेत, तर त्या मुलांना आणि मुलींना अरेंज मॅरेज करताना ना खूप गोष्टींचा सामना करावा लागतो. म्हणजे डिसिजन घेताना की या मुलाला मी होकार का देऊ आणि या मुलाला नकार जरी द्यायचा असेल तर मी का देऊ. असं कधी कधी डायलेमामध्ये किंवा कधी कधी कन्फ्युजन मध्ये द्विधा मनस्थिती होते मुलांची. तर त्यांना काही काही वेळेला डिसिजन पटकन घेता येत नाहीये. आणि कसं होतंय की त्यांची मेंटल क्लॅरिटी कधी कधी त्यांना आलेली नसते, त्यामुळे त्यांना स्वतःचीच मेंटल क्लॅरिटी नसली तर त्यांना दुसऱ्याबद्दल डिसिजन घ्यायला खूप त्रास होतो. तर अशा मुलांसाठी आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग सुरू केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही तुमची मानसिकता म्हणजे तुमची मनाची तयारी आम्ही यामध्ये करून घेतो की तुम्हाला एवढ्या मोठ्या नंतर चेंजेस करायचे आहेत, तर तुम्हाला त्यासाठी कोणती तयारी करायला लागेल किंवा मानसिकरित्या तुमचे कोणते पॅरामीटर्स तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे मुलीला बघताना किंवा मुलाला बघताना, त्याला होकार देताना किंवा नकार देताना किती गोष्टी तुम्ही विचारात घ्यायला पाहिजेत. म्हणजे स्वतःचा तुमचा जॉब, त्या मुलाचा जॉब, त्यानंतर तुमचं स्वतःचं शहर, त्या मुलाचं शहर किंवा त्याचं लोकेशन, त्याच्यामध्ये तुम्ही चेंज करायला तयार आहात का? त्याचा पगार कमी, माझा पगार जास्त, याच्यामध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट करायची आहे का? किंवा मुलाचा पगार एक वेळ कमी असला तरी चालेल, माझा जास्त आहे तरी मी अशा मुलाला हो म्हणेल, असं तुम्हाला चालेल का? किंवा जर एखादी मुलगी म्हणते की मला नोकरी करायची इच्छा नाहीये, मला बिझनेस करायचा आहे किंवा मी वर्क फ्रॉम होम करून जे करेल ते तशी मुलगी तुम्हाला चालेल का? की तुम्हाला नोकरीवालीच पाहिजे आणि ती पाहिजे तर का पाहिजे? म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, ह्याच्याकडे बारीक बारीक निकष असतात आणि त्याच्यामध्ये बरंच फ्युचर तुमचं अवलंबून असतं. तर एका शहरातनं दुसऱ्या शहरात पण मायग्रेट व्हायला तुम्ही तयार आहात का? किंवा एखादा अब्रॉडमध्ये, आता बरीच मुलं सध्या अब्रॉडमध्ये आहेत, परदेशात आहेत. तर परदेशातील मुलगा चालणार आहे का नाही चालणार आहे तो, किंवा परदेशातील मुलगी चालणार आहे किंवा नाही चालणार आहे, मग तिचं लोकेशन कोणतं, काय कोणतं. म्हणजे ह्या सगळ्याचा विचार करून कधी कधी मुलं ना अजिबात म्हणजे या निर्णयापर्यंत येत नाही की मला होकार द्यायचा आहे की नकार द्यायचा आहे. आणि मग ती काय करतात की ती मुलं ना ते तसंच कॅरी ऑन करतात, तसेच बोलत राहतात. आणि मग ते पण स्वतःच्या द्विधा मनस्थितीत राहतात. त्यांच्या पालकांनाही समजत नाही काय करावं, की अरे बाबा तू हो तरी म्हण किंवा नाही तरी म्हण. तर तेही वाट बघत असतात. किंवा बाकीचेही घरातले नातेवाईकांचं पण मग प्रेशर येतं. आणि अशा वेळी काय होतं माहितीये का, ती मुलांना स्वतःला मेंटल क्लॅरिटी नसते, त्यामुळे ती निर्णय घेऊ शकत नाही आणि ती सांगूही शकत नाही. आणि आजकाल काय होतंय, रिलेटिव्ह म्हणजे जे नातेवाईक असतात ना, ज्यांच्याशी असं बोलावं किंवा ज्यांना असं हे सगळं सांगावं, तर जजमेंटल न होता कोणी आपल्याला ऍडवाइस देईल याची आजकाल जेनझीला किंवा या मुलांना आजकाल खात्री कमी असते. म्हणजे मी एखाद्या नातेवाईकाला मला असा असा प्रॉब्लेम सांगितला, तर तो खरंच मला त्याच्यावर नीट उत्तर देईल का मलाच अजून प्रॉब्लेम मध्ये टाकेल किंवा मलाच कन्फ्यूज करेल, याची पण गॅरंटी मुलांना नसते. त्यामुळे मुलांचं काय होतं, कोंडमार होतं, ते कुठंच बोलत नाहीत. तर अशा वेळी ना आम्ही म्हणजे सायकोलॉजिकल मूव्ह सुरू केलेली आहे आमच्याकडे. तर आम्ही व्यवस्थित एक मानसिक तुमची तयारी करून घेतो. आपली 1 महिनाभराची ट्रीटमेंट असते, त्याच्यामध्ये 4 सेशन असतात. तर एखादा तुमचा प्रश्न काय अनुत्तरित असेल तर आम्ही सांगतो की बाबा 4 सेशन मध्ये की याच्यावर तुम्हाला मेंटल क्लॅरिटी येईल की आपल्याला होकार द्यायचा आहे की नकार द्यायचा आहे, किंवा काय निकष आहेत, किंवा काय करायचंय, किंवा काय परिस्थितीची तयारी करायची आहे पुढच्या. त्याच्यामध्ये आपली पूर्ण बैठकची पूर्ण क्लॅरिटी आम्ही आणतो. मग ती क्लॅरिटी एकदा आली ना की मग तुम्हाला पुढचे डिसिजन घ्यायला जड जात नाही. आणि आताच आपण इतक्या केसेस बघतोय, म्हणजे बाकीच्या इतक्या केसेस आहेत की त्यांनी साधं घरात सांगितलं असतं की मला या मुलाशी लग्न नाही करायचं, तरी सगळं पुढचं टळलं असतं, पण ते पण सांगायची मुलांना हिंमत होत नाहीये. तर या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ना तुम्ही सायकोलॉजिस्टची हेल्प घ्या. आणि आम्ही तुम्हाला मेंटल क्लॅरिटी देऊ, आम्ही तुमची मेंटल तयारी करून घेऊ की त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टींवर होकार द्यायचा आहे, कोणत्या गोष्टींवर नकार द्यायचा आहे. आणि अरेंज मॅरेजसाठी जे तुम्हाला जे काही मानसिकता लागते, जे
डिसिजन मेकिंग स्किल लागतात ते आम्ही तुम्हाला सगळे त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेन करून देऊ. म्हणून कोणत्या नातेवाईकांना विचारू किंवा ह्यांना कसं विचारू किंवा त्यांना कसं विचारू, याच्यामध्ये जर तुम्हाला ऑकवर्डनेस वाटत असेल तर सरळ तुम्ही मी आता तुम्हाला नंबर देते. माझा इथं 9981171285 हा माझा नंबर आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये देते नंबर. तर त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून विचारू शकता किंवा कॉमेंट्समध्ये हेल्प म्हणा. आम्ही तुम्हाला लगेच कॉन्टॅक्ट करू आणि आपली 1 मंथची ट्रीटमेंट होऊन जाईल. त्यामुळे काय होईल की तुम्हाला क्लॅरिटी येईल आणि डिसिजन मेकिंग करायला सोपं होईल. तर हा आपला पहिला एकमेव सायकोलॉजी चॅनल असा आहे की जो सगळे घरातले प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह करतो. म्हणजे सायकोलॉजी तुमच्या घरी असंच म्हणा ना, हे असं आपलं मराठीतलं हे पहिलं चॅनल आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या डेली समस्यांवर आपल्याकडे आपण उपाय सांगतो. तर माझा हा चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही समस्या असेल तर जरूर सांगा. त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेल आणि मी हिंदीमध्ये पण माझा एक चॅनल आहे, त्याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देते. तोही सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये मी रोज 3 रेमेडीज मेंटल हेल्थ सुधारण्यासाठी टाकत असते. तर त्या रेमेडीज घेऊनही तुम्हाला फायदा होईल. तर सायकोलॉजिस्ट ज्योती कुलकर्णी, लग्नाळू मुलं आणि मुली असतील तर नक्की प्री मेरिटल काउन्सिलिंगसाठी तुम्ही अपॉइंटमेंट घ्या. माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाय. थँक्यू.